स्टार्ट. सन 1986-87च्या अर्थसंकल्पाला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. हा अर्थसंकल्प एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राला दुष्काळाने वेढले होते. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने राज्य ग्रासले गेले होते. राज्याच्या काही भागांमध्ये जातीय तणाव देखील निर्माण झाला होता. एक प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि आर्थिक तणावाच्या परिस्थितीमध्ये राज्यातील गरिबांची गरिबी दूर करण्याकरिता व राज्याचे सर्व क्षेत्रांतील अग्रेसरत्व कायम ठेवण्यासाठी हे अंदाजपत्रक सादर केले आहे. महाराष्ट्राचे या वर्षीचे अंदाजपत्रक देशातील सर्वात मोठे म्हणजे 2000 कोटी रुपयांचे आहे. अर्थसंकल्प तयार करीत असताना माननीय अर्थमंत्र्यांनी निश्चित उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्या उद्देशांच्या पूर्तीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली आहे. महाराष्ट्र राज्य अनेक तीव्र अडचणींनी ग्रासलेले असले तरी ते निश्चित दिशेने प्रगती करीत राहील अशी शाश्वती देशातील व राज्यातील जनतेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, या अर्थसंकल्पावर अनेक माननीय सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत. विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी अर्थसंकल्पातील चांगल्या बाजूचे जरूर कौतुक केले आहे व त्यांच्या मतदार संघातील किंवा त्यांच्या आवडीच्या विषयातील उणीवा अर्थमंत्र्यांच्या व शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षनेत्यांचे अर्थसंकल्पावरील मत मी प्रातिनिधिक मानतो. त्यांनी विचारपूर्वक केलेले भाषण मी लक्षपूर्वक ऐकले आहे. स्वतः एक चांगले प्रशासक असल्यामुळे राज्य शासनाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी मांडलेला एक मुद्दा असा आहे की ग्रामीण भागातील जनता शहरांकडे धाव घेते, त्यामुळे शहरीकरण वाढते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सुखद गोष्ट नाही. त्यांनी आपल्या भाषणात असेही नमूद केले की राज्यात जी काही साधनसामग्री उपलब्ध आहे तिचा शासन पूर्णपणे उपयोग करून घेत नाही. शहरीकरण वाढत आहे हे खरे आहे, तथापि रोजगार हमी योजना गेल्या काही वर्षांपासून हे शासन राबवित असल्यामुळे शहरांकडे येणारा ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा याच प्रमाणात कमी झाला आहे. हे या संबंधातील आकडेवारी पाहिली तर सदनाच्या सहज लक्षात येऊ शकेल. शासनाने जी चांगली धोरणे आखली आहेत ती अंमलात आणण्याकरिता अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्या दिशेने जाण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे. त्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या भाषणात जे गौरवोद्गार काढले त्यावरून त्यांची गुणग्राहकता दृष्टोत्पत्तीस येते. आपल्या भाषणात त्यांनी जो विशाल व राज्याच्या हिताचा दृष्टिकोन स्वीकारला त्याबद्दल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मी विरोधी पक्ष नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. स्टॉप.